नमस्कार. केंद्र क्रमांक 0731 मयसो सौ विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय. आमची परीक्षेची तयारी खूप आधीपासूनच चालू झाली. यावर्षी कॉपीमुक्त अभियानांतर्गत प्रत्येक वर्गखोल्यांमध्ये CCTV कॅमेरा लावण्यासाठी सूचना केल्या होत्या माननीय अध्यक्ष आणि सचिव यांनी. त्याप्रमाणे आमच्या संस्थेने लगेचच कार्यवाही करून सर्व वर्गांमध्ये तसेच पॅसेजमध्ये असे एकूण 50 वर्गांमध्ये कॅमेरे आणि आजूबाजूच्या परिसरात मिळून एकूण अंदाजे 90 कॅमेरे आपल्या परिसरात आहेत. म्हणजे कॉपीमुक्त अभियान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शाळेनी आणि संस्थेने केलेले आहेत. विद्यार्थी कालपासूनच आमचा क्रमांक कुठे आहे हे विचारत होते. त्यानुसार दुपारी 3 वाजताच आम्ही बाहेर बैठक व्यवस्था लावली आणि त्या विद्यार्थ्यांनी कुठं बसायचं आहे याचे नियोजन केलेलं आहे. तसेच आल्यानंतर फ्रिस्किंग केलं, विद्यार्थ्यांचं औक्षण करून स्वागत केलं आणि विद्यार्थ्यांना माननीय मुख्याध्यापक यांनी मार्गदर्शन केलं. कशा पद्धतीने महत्त्वाच्या सूचना दिल्या की कॉपीमुक्त अभियानांतर्गत जर एखादा विद्यार्थी कॉपी पकडताना किंवा कॉपी करताना सापडला तर त्याला 3 वर्ष दुसरी कुठलीही परीक्षा देता येणार नाही आणि आपली परीक्षा स्वच्छ चांगली व्हावी यासाठी आल्यानंतर विद्यार्थ्यांनी ट्रान्सपरंट बॉटल, ट्रान्सपरंट पॅड यांचा वापर करावा. कुठलेही स्मार्ट वॉच, स्मार्टफोन वापरू नये या संदर्भातल्या सर्व सूचना माननीय मुख्याध्यापक यांनी त्यांना दिल्या. नमस्कार, मी मुख्याध्यापक सौ विमलाबाई गरवारे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय. आज इयत्ता 12वीची बोर्ड परीक्षा सुरू झाली. आम्ही सकाळीच 10 वाजता सर्व परीक्षार्थींचं औक्षण करून त्यांचं स्वागत केंद्रावर केलेलं आहे आणि साखर देऊन त्यांचं तोंडही गोड करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. परीक्षेच्या सर्व सूचना बारकाईने विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत. यावर्षी एक वेगळं परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व वर्गांमध्ये बोर्डाकडूनच CCTV अनिवार्य करण्यात आल्यामुळं कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांना हालचाल करता येणार नाही आहे किंवा कोणताही अनुचित प्रकार करता येणार नाही आहे. त्यामुळं सगळ्या परीक्षा अगदी निर्विघ्नपणे पार पडतील अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. धन्यवाद. कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेले? आता किती तारखेपर्यंत परीक्षा असणार आहे? परीक्षा साधारणतः 18 मार्चपर्यंत आहेत, परंतु आपल्याकडे एकूण 12 पेपर आहेत आणि आर्ट्स विभाग या ठिकाणी असल्यामुळे मध्ये काही सुट्ट्या आहेत आणि बाकी पेपर आहेत. काही पेपर दुपारी 3 ते 6 सुद्धा या वेळेत पण आहेत आणि काही पेपर 11 ते 2 या वेळेत आहेत. बोर्डाने 11 ते 2:10 अशी 10 मिनटं वेळ हे सर्व विद्यार्थ्यांना यावर्षी जास्तची दिलेली आहे आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तासाला 20 मिनटं याप्रमाणे 3 तासाला 1 तास जादा आणि 2 तासाला 40 मिनटं जास्त असा कालावधी बोर्डाने दिलेला आहे.